ग्रामीण भागात सर्वच नागरिकांना रोज दैनंदिन कामामध्ये कुठल्या ना कुठल्या कागदपत्राच्या संदर्भात एका ठिकाणी जावं लागतं, ते म्हणजे तलाठी कार्यालय. तलाठी कार्यालय म्हटलं ना की तिथली जी अवस्था, तिथली व्यवस्था आहे ना, ही आपल्या सर्वांना परिचित असते आणि तलाठी ऑफिसचं काम करायचं म्हणलं का अंगावर काटा येतो. वास्तविकता ही आहे की आपण कधी जरी तलाठी कार्यालयामध्ये गेलो तर तलाठी कधीच वेळ तुम्हाला उपलब्ध होणार नाही. त्याच्यापुढे आपण काय करतो की त्यांच्या हाताखालचे आहेत ना, त्यांना त्या संदर्भात विचारणी करतो. ते सांगतात सर किंवा मॅडम मीटिंगला गेलेत, काहीतरी प्रोग्राम आहे, अमुक आहे, तमुक आहे, हे सगळं त्यांचं चालू असतं. याच्या पलीकडे आपल्याकडे पर्याय काय राहतो की आपण संबंधित कर्मचाऱ्यांना आता आपलं काम करायचं तर आपण त्यांना फोन केला पाहिजे. आपण काय करतो, संबंधित जे त्यांच्या हाताखालचे आहेत त्यांच्याकडनं आपण त्यांचा नंबर घेतो आणि त्यांना फोन करतो. फोन केल्यावर काय होतं की संबंधित तलाठी कर्मचारी त्यांनी जो नंबर पब्लिक केलाय म्हणजे नागरिकांना दिलाय त्या नंबरवरती कधीच फोन लागणार नाही. तुम्ही कितीही फोन करा, तो एकतर कव्हरेजच्या बाहेर सांगल किंवा अजून काही सांगल, फोन लागणार नाही. मग जेव्हा आपण तलाट्यांच्या हाताखालच्या व्यक्तीला आपण विचारू की बाबा मॅडमचा सरांचा फोन लागत नाही, काय केलं पाहिजे, त्यावेळेस ते सांगतात की सर किंवा मॅडम जे काही त्यांचे जो कोणी कर्मचारी असतील तर ते साधा तुम्ही फोन केला तर फोन लागणार नाही. तुम्ही काय करा, व्हॉट्सअपला व्हॉइस कॉल करा. व्हॉइस कॉल केला तर मग तुमचा फोन कनेक्ट होईल असं ते सांगतात. तर त्याच्यानंतर आपण वारंवार फोन करत राहिलो, किती फोन करा, तुमचे फोन घेतले जाणार नाहीत. का फोन घेतले जाणार नाहीत? कारण संबंधित कर्मचारी आपल्याला ओळखत नाहीत. ओळखत असले तरी त्यांना सर्वसामान्य नागरिकासोबत आपल्यासोबत कुठल्याही प्रकारचे कार्यालयीन संबंध ठेवायचे नाहीत. कारण काय की प्रत्येक गावामध्ये काही ठराविक 2-5% अशी मंडळी आहे जी संबंधित तलाठी कर्मचाऱ्यांच्या, संबंधित मंडळ अधिकाऱ्यांच्या त्यांच्या फेवर मधले. जर सर्वसामान्य व्यक्तीचं काम अडवणूक केलं तर काय करतात की सर्वसामान्य लोक जे ठराविक त्यांचे 4-5% लोक असतील त्यांच्याकडे जाऊन कामाबद्दल विचारणा करतात की आमचं काम अडलंय, काम होत नाही. त्यावेळेस काय होतं की असे जे 4-5% लोक आहेत अशा लोकांच्या माध्यमातून तलाट्यांना 4 पैसे उकळण्याचे किंवा त्या संदर्भात जर एखादा व्यक्ती, नागरिक त्याच्या कामासाठी खूपच आक्रोश करू लागला, खूप ओरड करू लागला तर त्या सर्वसामान्य व्यक्तीला त्या 4-5% लोकांच्या माध्यमातून दाबण्याचे प्रयत्न तलाट्यांच्या करवी त्या संबंधित व्यक्तींच्याकडून केले जातात. याच्या पुढे जाऊन विषय काय आहे की फोन लागत नाही, व्हॉइस कॉलचा विषय आहे, ते उपलब्ध कधीच शासकीय कार्यालयामध्ये नसतात. त्याचं कारण काय? उपलब्ध नसण्याचं कारण काय की बऱ्यापैकी महाराष्ट्रातील विशेषतः ग्रामीण भागामध्ये सर्वच तलाट्यांनी त्यांच्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिथं सोयीचं आहे त्या ठिकाणी त्यांनी आपली स्वतःची खाजगी ऑफिस थाटले. खाजगी ऑफिस आहेत तर शासकीय कार्यालयात जाण्यास संबंध नाही. जे त्यांचे ठराविक 2-5% लोक आहेत ते त्या कार्यालयात जातात, त्यांच्यासोबत त्यांची काय असेल देवाणघेवाण करून त्यांची कामं करतात. सर्वसामान्य व्यक्तीचं काय, जो तलाट्याला सज्जा दिलाय त्या सज्जेच्या ठिकाणी त्यांनी वेळेत दिलेला त्यांचा जो काही दैनंदिन प्रोग्राम असेल त्याप्रमाणे त्यांनी वेळेत उपस्थित असणं आवश्यक आहे. समजा त्यांच्याकडे 1 गाव असेल, 2 असतील, 3 असतील, 4-5 जी काही गाव असतील तर त्यांनी त्यांच्याकडे तो प्रोग्राम त्या कार्यालयाच्या दर्शनी भागात लावलेलं पाहिजे की सोमवारी तलाठी महोदयांचा ह्या गावचा वार आहे, मंगळवारी ह्या गावचा वार आहे, बुधवारी अमुक अमुक गावचा वार आहे, गुरुवारी कार्यालयीन कामकाज आहे, शुक्रवारी अजून काय आहे. आणि सदर जे काही ठरलेले वार असतील ह्या वारासोबतच जर आगंतुक म्हणजे अचानकपणे जर काही एखादं काम तलाठी महोदयांना लागलं तर त्या दिवशीचा दिवस वगळून इतर दिवशी त्यांनी त्यांच्या कार्यालयीन कामकाजाचा निपटारा करणं ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. पण असं होतं का? तर असं कधीच होत नाही. याचं कारण काय आहे की सर्वसामान्य जनता त्यांच्या स्वतःच्या म्हणजे आपली जी नागरिकाची सरहद आहे, नागरिकांचे जे हक्क अधिकार आहेत हे हक्क अधिकार आपल्याला माहिती नाहीत. त्याच्यामुळं हे कर्मचारी कायम आपल्या डोक्यावर बसून मिरे वाटण्याचं काम करतात. वरून जर तुम्ही अधिक काही बोलायचा प्रयत्न केला तर आपल्याला अर्धवट ज्ञान असतं, त्यामुळं हे आपल्यालाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात आणि आपणच किती बेअक्कल आहोत, आपल्याला काहीच कसं कळत नाही असं बोट या ठिकाणी ते संबंधित कर्मचारी आपल्याकडे दाखवतात. त्यामुळे काय होतं की आपण ह्या कार्यालयात चक्रा मारण्यामध्ये त्यांच्याकडे ह्या कामासंदर्भात वैतागून जातो. महत्वाचं म्हणजे काय आहे की जे हे कर्मचारी अशी सर्वसामान्य जनतेला चुकीची वागणूक देतात, त्यांची कामं वेळेत करत नाहीत, कामं प्रलंबित ठेवतात, प्रलंबित ठेवल्यामुळं त्यांना महिने चक्रा मारावं लागतात आणि शेवटी तो संबंधित नागरिक एकदम पिळला जातो, तो वैतागतो आणि शेवटी मग त्याला नाईलाज असतो. इच्छा नसताना त्याचं काम सरळ मार्गी कायदेशीर असताना सुद्धा त्याला मग कर्मचाऱ्यांना लाच देण्याची शेवटी वेळ येते आणि मग लाच देऊन त्याला हे काम करावं लागतं.
असं एकही तलाठी कार्यालय तुम्हाला सापडणार नाही किंवा एकही तलाठी तुम्हाला सापडणार नाही की त्या कार्यालयामध्ये पैसे घेतल्याशिवाय काम होतं. पैसे घेतल्याशिवाय कुठल्याच कार्यालयामध्ये काम होत नाही. ही खरं तर आपली शोकांतिका आहे. इतक्या भयान अवस्थेला खरं तर नागरिक म्हणून तुम्ही आम्ही सगळेजण जबाबदार आहोत. कारण आपण आपले जे काही हक्क अधिकार आहेत या संदर्भात आपण आपल्याकडे माहिती ठेवत नाही. याच गोष्टीमुळं तलाठी एवढे मगरूर झालेत गावगावचे की ते कधीही सर्वसामान्य लोकांच्या कामावरती वेळेत पडत नाही. बरं, ह्या ज्या गोष्टी खाली चालल्या ह्या वरिष्ठांना माहिती नसतील का? हाही खरं तर प्रश्न पडतो. वरिष्ठांना निश्चितपणे या गोष्टी माहिती असाव्यात.